शब्दांच्या दुनियेतील एक गोड सफर. नमस्कार, मी ज्योती राठोड आणि आपण ऐकत आहात मराठी वाचन लेख स्वराज्याचा गुप्तहेर, बहिर्जींचा वेध. रात्रीची वेळ होती. सह्याद्रीच्या कडेकपारीत पावसाचा जोर वाढला होता. रायगडावर महाराज नकाशावर नजर टेकून बसले होते. जंजिराच्या सिद्धीला धडा शिकवण्यासाठी त्यांना एका महत्त्वाच्या माहितीची गरज होती. अचानक एका काळ्या आकृतीने महाराजांच्या कक्षात प्रवेश केला. अंगभर चिखल, फाटलेले कपडे आणि हातात एक छोटी काठी. पहारेकऱ्यांनी तलवार उपसली, पण महाराजांनी हात उंचावून त्यांना थांबवले. ती आकृती म्हणजे स्वराज्याचे गुप्तहेर प्रमुख बहिर्जी नाईक होते. महाराज स्मितहास्य करत म्हणाले, "बहिर्जी, काय खबर आणलीत?" बहिर्जींनी झुकून मुजरा केला आणि आपल्या खिशातून एक छोटी चिठ्ठी काढली. ते म्हणाले, "महाराज, सिद्धीच्या किल्ल्यात शिरण्याचे 3 मार्ग मी शोधले आहेत. पण एक मार्ग असा आहे की जिथे शत्रूला वाटतं की तिथून कोणीच येऊ शकणार नाही, तो म्हणजे समुद्राच्या बाजूचा उभा कडा." महाराजांच्या डोळ्यात चमक आली. "पण तिथे तर लाटांचा जोर खूप असतो बहिर्जी." "जी महाराज, पण त्याच लाटांच्या आवाजात आपल्या मावळ्यांच्या पावलांचा आवाज दबून जाईल. शत्रू गाफील असेल आणि आपण काळोखाचा फायदा घेऊन आत शिरू शकू," बहिर्जींच्या आत्मविश्वासाने सांगितले. महाराजांनी बहिर्जींच्या खांद्यावर हात ठेवला. ते म्हणाले, "बहिर्जी, तुमच्यासारख्या जीवावर उदार होणाऱ्या मावळ्यांमुळेच स्वराज्याची ही स्वप्ने सत्यात उतरत आहेत. तुम्ही शत्रूच्या गोटात जाऊन माहिती आणली, हेच अर्धे युद्ध जिंकण्यासारखे आहे." बहिर्जींचे डोळे पाणावले. महाराजांच्या एका शब्दाने त्यांचा सगळा थकवा निघून गेला होता. त्या रात्री पुन्हा एकदा जय भवानी, जय शिवाजीचा जयघोष मनात ठेवून बहिर्जी पुढच्या मोहिमेसाठी अदृश्य झाले. बुद्धिमत्ता आणि धाडस यांचा योग्य संगम असेल तर अशक्य वाटणारी गोष्टही साध्य करता येते.